अंडवल डॉन दाऊद इब्राहिम याचा सहकारी सलीम कुत्ता सोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला। या पार्टीचा एक फोटो त्यांनी सभागृहात सर्वांना दाखवला। नितेश राणेंनी या संदर्भात विधानसभेमध्ये फोटो दाखवत कारवाईची सुद्धा मागणी केली। या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत केली जाईल असे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिले गेलेत। अध्यक्ष महोदय, 93चा बॉम्ब ब्लास्ट जो मुंबईमध्ये झाला अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे नुसतं मुंबई नाही अध्यक्ष महोदय, पूर्ण देश हादरला आणि त्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये 257 लोकांचा निरपराध जीव गेला अध्यक्ष महोदय। 700 पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष महोदय। त्या बॉम्ब ब्लास्ट ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता, आता त्याच्या नावातच कुत्ता आहे अध्यक्ष महोदय, त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष महोदय। हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय, दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर। अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो। एक मिनिट अध्यक्ष महोदय, हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय। माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय, जो आपल्याकडे मी पाठवणार आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, हा 93चा बॉम्ब ब्लास्ट हा फक्त मुंबईमध्ये नाही, सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला। आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसले बाळासाहेबांच्या शिवसेनेत? आम्हाला विनंती आपल्याकडे, आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत, मी विनंती करतो साहेबांना, साहेब दादाजी भुसे साहेब बोला, बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकरात लवकर अटक करून याची चौकशी। आणि विधानसभेत मंत्री दादा भुसे आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सुद्धा या विषयासंदर्भात बोलताना काय म्हटलं आणि काय आरोप केले ते सुद्धा पाहूया। देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून अतिशय गंभीरपणे गृहमंत्री महोदय, अतिशय गंभीर बाब आहे, याचा अतिशय तातडीने आणि मला जर विचाराल तर या क्षणाला, कारण काही पुरावे नष्ट होण्याचा संभव आहे आणि याच्यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, फार गंभीर गोष्ट आहे, आपल्या देशाला ज्यांच्यापासून धोका आहे त्यांच्याशी संबंधित हा विषय। अध्यक्ष महोदय, चौधरी साहेबांनी सुद्धा त्या कुत्ता बिल्लीवर पण कारवाई करा, बडगुजर बरोबर कारवाई करा, याबद्दल समर्थन केलं पाहिजे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीच्या घटनांतूनच आतंकवाद्यांचा विश्वास वाढतो अध्यक्ष महोदय। त्यांचा विश्वास वाढण्याचं कारणच आहे, आम्हाला कोण बघेल, आम्हाला राजकीय वरद असतायत, आम्हाला राजकीय प्रोटेक्शन आहे आणि मग हे पेक पेंग्विन पार्टी हे प्रकरण जे काय चालू आहे राज्यात अध्यक्ष महोदय, त्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि आवश्यकता असेल तर त्या कुत्त्याला जी बिल्ली अध्यक्ष समर्थन देते त्याला पण अटक बडगुजरला करण्याची आली तर केली पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, आज आपण अशी माझी विनंती आहे आणि अजय चौधरी साहेबांना आव्हान आहे की त्यांनी याचं समर्थन करावं अध्यक्ष महोदय। आणि हा त्या पार्टीचा व्हिडिओ आहे, ज्या पार्टीच्या व्हिडिओमध्ये सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर दोघे जण एकत्र नाचताना आपण पाहतोय। एका गाण्यावरती दोघांची पावलं एकत्रित थिरकतात। टोपी परिधान केलेला दाढीवाला माणूस जो आहे तो सलीम कुत्ता आहे आणि इथे उजव्या बाजूला पांढऱ्या शर्टामध्ये दिसणारे व्यक्ती सुधाकर बडगुजर असल्याचं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। स्पष्टपणे दोघांचेही चेहरे दिसतात। काही फोटो सुद्धा प्रसिद्ध करण्यात आले, फोटो विधानसभेत दाखवले गेले, तर व्हिडिओचा पेन ड्राईव्ह सुद्धा नितेश राणेंकडे आहे आणि तो सुद्धा सभागृहात सादर करण्याची तयारी त्यांनी दर्शवली। या संपूर्ण प्रकरणाची आता एसआयटी चौकशी होणार आहे। प्रकरण अर्थातच गंभीर आहे, कारण सलीम कुत्ता हा 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातला आरोपी आहे, जन्मठेपेची शिक्षा भोगतोय। तो पॅरोलवरती बाहेर होता आणि तुरुंगात जाण्याच्या म्हणजे पॅरोल संपण्याच्या अगदी एक दिवस आधी ही पार्टी झाल्याचा दावा सुद्धा नितेश राणेंकडनं केला गेलाय। हा टोपीवाला माणूस सलीम कुत्ता आणि त्याच्या बाजूला नसत असलेला व्यक्ती हे सुधाकर बडगुजर आहेत। सुधाकर बडगुजर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे नाशिकचे महानगर प्रमुख आहेत आणि अशा जबाबदारीच्या पदावरती असलेल्या व्यक्तीनं असं कृत्य करणं निश्चितच निषेधार्ह असल्याचं नितेश राणेंनी म्हटलं आणि चौकशीची मागणी केली।
तर नितेश राणेंनी आरोप केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे आणि आशिष शेलार यांच्या वक्तव्यासंदर्भात एसआयटी नेमून आणि आरोपांसंदर्भात एसआयटी चौकशी करेल असं म्हटलेलं आहे। गृहमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं आपण पाहूया। या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं, खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता। पेरोलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही, त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं, हे अतिशय गंभीर आहे। म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हो एसआयटीच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल। त्यामुळे एसआयटीची चौकशी टाइम बाउंड पद्धतीनं म्हणजे एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये पूर्ण केली जाईल। जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक शासन होईल असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।